नित्य स्वामी दर्शन 19 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्य पश्चिमेच्या काठावर मावळल्यावर दिवस संपतो. त्या क्षणी प्रकाश मावळायला लागतो. सूर्यप्रकाशात लख्खपणे नांदणारे सर्व मर्त्य संदर्भ संपतात. परंतु रात्रीच्या गडद अंधकाराने तर अजून विळखा घातलेला असतो, म्हणजे गडद अंधार अजून भोवताली पडायचा असतो. ह्यामधल्या स्थितीला संधिकाल म्हणतात. त्यावेळेला वातावरणात तिन्ही सांजा दाटू लागतात. लख्ख उजेडाचा दिवस आणि काळोख माखली रात्र या दोघांमधली रेंगाळणारी जी धूसर वेळ असते, त्यावेळी वरल्या निळ्याभोर आकाशाची स्थिती तुम्ही डोळे भरून अनुभवा. तेच स्वामींचे मूर्तरूप आणि स्वरूप हा विचार तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण त्या आकाशस्थितीला परमेश्वराचे पारमार्थिक रूप म्हणून अध्यात्मात संबोधले जाते. स्वामी तर परमेश्वराचे अवतारी रूप होते. म्हणून तुम्हाला सांगतो की स्वामींचे रूप आणि स्वरूप प्रत्यक्षात अनुभवण्याचा आकाश साक्षी क्षण तोच असतो. दिवस आणि रात्र या दोन स्थितीला मधला क्षण स्वामी दर्शनाचा क्षण असतो. त्या वरल्या भव्य आकाशात स्वामींची पदचिन्हे नक्षत्र स्वरूपात उमटलेली दिसतात. त्या नक्षत्र पावलांचा तुम्ही प्रथम अनुभव घ्या. आपण श्वास घेतो, नंतर उश्वास सोडतो, हे तर शरीरात प्राण असेपर्यंत सतत चालूच असते. हा श्वास आणि उच्छ्वासाच्या मध्ये मोजता येणार नाही असा एक सूक्ष्म काळ असतो. तो शुद्ध काल म्हणून संबोधला जातो. तो क्षण जर आपल्याला नेमका पकडता आला तर परमेश्वरी अस्तित्वाच्या खुणा उमजू लागतात. तो सूक्ष्म काळ आणि तिन्ही सांजेच्या वेळेला प्रकट झालेली आकाशस्थिती यांच्या मिलन बिंदूंशी स्वामी दर्शन घडते. हा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना हे सारे लक्षात येईल. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की स्वामींच्या भव्य रूपाचे दर्शन निश्चितपणे घडते. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे ज्ञात अस्तित्व शब्दमर्यादांच्या पलीकडे नांदते आहे. त्यामुळे स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सुद्धा त्यांचे वर्णन करायला शब्दज्ञान अपुरे पडते. स्वामी दर्शनाचा अपूर्व सोहळा भोगलेल्या सर्वच परमभक्तांना येते. असे हे स्वामी भक्त स्वामींविषयी जेव्हा बोलू लागतात तेव्हा एक गोष्ट तीव्रपणे जाणवते की त्यांना झालेला दर्शन आनंद त्यांना नेमकेपणाने काही प्रकट करता येत नाही. याचे कारण असे की आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय स्वामी दर्शन होत नाही आणि आत्मज्ञानी माणसाव्यतिरिक्त इतर भक्तांना स्वामींविषयी भरभरून बोलता येत नाही. त्या अनुभवाचे कथन करता येत नाही. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ हा मर्त्य दृष्टीचा विषय नाही, की ज्ञानेंद्रियांनी अनुभवण्याचा सुद्धा विषय नाही. कारण स्वामी वस्तू मात्र नाहीत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.